सूक्ष्म मध्यम लघु उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होण्यासह अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते। त्यामुळे अशा उद्योगांचे सक्षमीकरण महत्त्वाचे असून त्यासाठी शासनाच्या विविध योजना उद्योजकांपर्यंत पोहोचवण्यासह सहज व सुलभरित्या कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी बँकेने पुढाकार घेतला असल्याचे प्रतिपादन युनियन बँक ऑफ इंडिया मध्यवर्ती कार्यालयाचे मुख्य महाप्रबंधक प्रवीण शर्मा यांनी केले आहे। Kumar hai, I am regional head of Union Bank of India in Nasik. We are having presence in 4 districts through regional office Nasik. Today we are organizing mega MSME outreach camp at Nasik. That very idea for organizing this camp is that we want to educate, we want to tell all our MSME customers that variety of product which is available in our bank for MSME. आज के दिन में MSME का बहुत ज़्यादा इम्पोर्टेंस है। दे आर गिविंग लॉट ऑफ सपोर्ट टू आवर इकोनॉमी। दे आर वेरी एसेंशियल एंड इम्पोर्टेंट पार्ट ऑफ आवर इकोनॉमी। सो एज ए रिस्पॉन्सिबल बैंक वी आर डूइंग ऑल आवर बेस्ट, वी आर डूइंग बेस्ट पॉसिबल फ्रॉम आवर बैंक टू सपोर्ट देम। वी आर हैविंग मेनी स्कीम्स विच कैन बेनिफिट देम इन लाइन विथ द गवर्नमेंट ऑफ इंडिया स्कीम्स। मेनी गवर्नमेंट स्पॉन्सर्ड स्कीम, PMEGP, CMEGP, self-help groups. So our bank is having all type of tailor-made scheme which suits the need of MSME customers. So this camp which we are organizing today at Nasik, this is to inform each and every customer that how they can be benefited out of our schemes. And this camp will be inaugurated by our respected CGM Praveen Sharma sir, who has come all the way from Mumbai Central Office. He will be guiding all our customers, all our visitors who will be visiting today in the camp, and we have set up many stalls to guide them, and we will display all our projects, all government sponsored sponsorship schemes feature we will be educating our customers with. तो ये बहुत बड़ा सक्सेस होने वाला है। आज के दिन में हम लोग कम से कम 100-200 लोगों को लोन सैंक्शन करके ऑन द स्पॉट डिस्पर्स करने वाले हैं। बहुत सारे एलिजिबल कस्टमर्स को हम लोग इन प्रिंसिपल अप्रूवल्स देने वाले हैं, और बहुत सारे कस्टमर जिनका इंक्वायरी रहेगा उसका आने वाले दिनों में वी विल बी गिविंग सैंक्शंस ऑल्सो। सो होल आइडिया ऑफ ऑर्गेनाइजिंग दिस कैंपेन इज दैट वी वांट टू congregate all our customers at one place and educate them about all our MSME schemes and all government sponsored schemes. So thank you. युनियन बँक ऑफ इंडिया तर्फे कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृह येथे मेगा MSME आउटरीच कॅम्प या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगळुरे, युनियन बँक ऑफ इंडियाचे नाशिक क्षेत्रीय प्रमुख प्रभात कुमार, आयमाचे अध्यक्ष BS बर्नवाल, DICचे सर व्यवस्थापक संदीप पाटील उपस्थित होते। सदर कार्यक्रमातून योजनांची माहिती, कर्ज मंजुरी पत्राचे वाटप, नव्या कर्ज प्रस्तावना मंजुरी देण्याचा उद्देश साध्य केला जाणार आहे। या उपक्रमासाठी शशिकांत मंगरुळे यांनीही शुभेच्छा दिल्या। या उपक्रम प्रसंगी लकी ड्रॉ देखील काढण्यात आला होता। तर मेजरली आजचा हा जो प्रोग्राम शुभेच्छा देते की अशा प्रकारचा कार्यक्रम आपण मेगा आउटरीच प्रोग्राम आपण राबवतोय, जेणेकरून वेरियस लाभार्थी तो प्रत्येक योजनेचे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात सँक्शन देताय। आणि मला सांगायला पण आनंद वाटतो की नाशिक जिल्ह्यामध्ये आता सर पण म्हटले की बँक ऑफ महाराष्ट्र नंतर युनियन बँक म्हणजे टॉप 3 बँकर्स मध्ये युनियन बँक ही काम करते। आपण साधारण MSME बद्दल बोलायचं झालं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की MSME हा आपला इकॉनॉमीचा बॅकबोन आहे, आणि जर आपण MSMEचं म्हटलं तर साधारण 30% कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते MSMEचं आपल्या GDP मध्ये पडतं, आणि जर एक्सपोर्ट बद्दल बोलायचं झालं तर साधारण 40% पेक्षा जास्त कॉन्ट्रीब्युशन हे MSMEचं असतं। जर आपण ऑल ओव्हर इंडिया जर आपण म्हटलं तर साधारण आपल्या भारतामध्ये त्याची संख्या जर म्हटली उद्यम रजिस्ट्रेशनची तर साधारण 4.97 CR इतके उद्यम, इतके MSME आपल्या भारतामध्ये रजिस्टर आहेत, आणि त्यांचा रोजगार किंवा त्यांची एम्प्लॉयमेंट जर आपण म्हटलं तर साधारण 20 CR अबाउट एवढी MSMEची रोजगार निर्मिती यातून होते। म्हणजे यातून आपल्याला सांगता येईल की MSMEचं कॉन्ट्रीब्युशन हे आपल्या सगळ्या टोटल इकॉनॉमिकल ग्रोथसाठी किती महत्त्वाचं आहे। आणि हे जे आपला प्रोग्राम आहे, सध्या नाशिक जिल्ह्याबद्दल जरी आपण बोलायचं झालं तर नाशिक जिल्हा हा आपला अतिशय व्हर्सटाईल आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये आपण टेक्सटाईल इंडस्ट्री असेल, कारागीर असतील, फार्मास्युटिकल इंडस्ट्री असेल, बेसिकली ॲग्रिकल्चरचा ग्रोथ, ॲग्रिकल्चरचा मेजर फॅक्टर आहे। जे आपण म्हणतो की ODOP, वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट, तर त्यामध्ये नाशिक जिल्ह्याचा ग्रेप्स हा ODOP आहे।
येवल्याची पैठणी आहे. त्यामुळे जिओग्राफिकल इंडिकेटर जर आपण म्हटलं तर हे साधारण आपला जे नाशिक जिल्हा आहे इंडस्ट्री पॉइंट ऑफ व्ह्यू सगळ्या याच्यामध्ये वर्सॅटाईल असा एक जिल्हा आहे. आणि आम्ही जे बघतो म्हणजे मी जॉईंट डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज आहे डिव्हिजनची, आम्ही 5 जिल्हे आम्ही बघतो. आणि आजचा हा जो प्रोग्राम जो आपण म्हटला की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आमची जी स्कीम आहे, तर सर्वप्रथम उद्योग विभागाकडून आयमाचे अध्यक्ष ललित बोब यांनी देखील यावेळी शुभेच्छा दिल्या. आज यूनियन बैंक के MSME ग्राहक मिलावे में आज जो यहाँ पे मुझे बुलाया गया है एज अंबड इंडस्ट्रीज़ एंड मैन्युफैक्चरर्स एसोसिएशन के अध्यक्ष के रूप में, जहाँ पे हम लोग एक 3200 MSMEs मीडियम, लार्ज स्केल, स्मॉल स्केल सबको रिप्रेजेंट करते हैं और ये ज़िले को रिप्रेजेंट करते हैं. इस ज़िले में तकरीबन 16,000 इंडस्ट्रीज़ हैं और उसमें से ये जो 3200 मेंबर्स प्लस मेंबर्स जो आइमा के हैं, मैं उसको रिप्रेजेंट करता हूँ. तो आज इस ग्राहक मेला में जो मुझे बुलाया गया है, तो दिस शोज़ कि MSME मेलावा है और उद्योजक उसके लिए कितने इम्पोर्टेंट हैं और उसी के लिए हमें इस एसोसिएशन को यहाँ पे इन्वॉल्व किया गया है. कोई भी बिज़नेस को चलाने के लिए जो एक बहुत बड़ी ताकत होती है, उसमें से फंडिंग एक बहुत बड़ा हिस्सा प्ले करता है और बैंकिंग इसी के लिए बहुत बहुत ज़रूरी है. यूनियन बैंक एक देश की भारत सरकार गवर्नमेंट बैंक है और बहुत इम्पॉर्टेंट बैंक है, वन ऑफ द टॉप 5 गवर्नमेंट पब्लिक सेक्टर यूनिट में से है. तो यूनियन बैंक बहुत सक्रिय रही है, बहुत अग्रसर रही है अपने कामकाज में और नासिक में. और मुझे पूरा भरोसा है कि इस तरह के प्रोग्राम जो यूनियन बैंक ले रही है, आज मुझे बताया गया कि जगह जगह पे इनके कुछ जो 18 जोन हैं, 18 अलग अलग जोन्स में इन्होंने साइमल्टेनियसली ये प्रोग्राम लिया है. तो 100% इसका फ़ायदा होगा. एक ये जो आउटरीच इन्होंने करा है टू रीच आउट, एक हम जो बोलते हैं एक डायलॉग विद द कस्टमर टू फाइंड आउट देयर प्रॉब्लम्स एंड टू गिव सॉल्यूशंस एंड टू शोकेस कि नए नए इनके क्या प्रोडक्ट्स और स्कीम्स इनके पास अवेलेबल है MSME के लिए. एक बहुत अच्छा तरीका है और बहुत अच्छा माध्यम है. मैं इनको बहुत बहुत बधाई देता हूँ, धन्यवाद देता हूँ कि मुझे यहाँ पे बुलाया और इनको जो भी सपोर्ट लगेगा वो हमारे उद्योजकों की तरफ से 100% इनको मिलेगा. तो नाम आपका? मैं ललित प्रदीप बूब, आइमा प्रेसिडेंट. ओके. उद्योग उभारणीमध्ये भांडवलाची उपलब्धता हा सर्वात मोठा घटक असतो. त्यासाठी बँकांची भूमिका महत्त्वाची असते. युनियन बँकेने पुढाकार घेत योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा सर्वांना फायदा होणार असल्याचं म्हटलं आहे.